हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च फार्माजेनिकमध्ये स्वागत. मित्रो, आजचा आपला टॉपिक आहे डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी ऍडमिशन प्रोसेस 2021-22. आपण या रिलेटेड कम्प्लीट शेड्यूल आणि त्याच्या रिगार्डिंग जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ते आज पाहूया. तर डीएसपी ऍडमिशन 21-22 जे सेशन सुरू झालेलं आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट अलॉंग विथ सीईटी सेल आणि ARA दॅट इज ऍडमिशन रेग्युलेटिंग ऑथॉरिटी याच्या संयमाने अल्टिमेटली ही काय ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आणि त्याचं जे शेड्यूल पडलेलं आहे ते 3 नोव्हेंबर 2021 पडलेलं आहे. ही ऍडमिशन प्रोसेस कुठे कुठे होणार आहे? गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन असतील, गव्हर्नमेंट एडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज किंवा युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, अनएडेड प्रायव्हेट प्रोफेशनल कॉलेजेस या सर्व ठिकाणी ही आपली ऍडमिशन प्रोसेस लागू पडणार आहे आणि महाराष्ट्र स्टेट मधले सर्व काही. बरं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल मुलांसाठी? मग फर्स्ट ऑफ ऑल ही मस्ट बी इंडियन नॅशनल, ही ऑर शी मस्ट बी इंडियन नॅशनल. ओके, देन सेकंड क्रायटेरिया असेल एलिजिबिलिटीचा तुमचा डी फार्मसीला कमीत कमी तुमचे 45% मार्क्स मिळणे गरजेचं आहे. 45% भेटणे गरजेचं आहे, हे ओपन कॅटेगरीसाठी. आणि जर बॅकवर्ड क्लासचा असेल किंवा EWS कॅटेगरी किंवा पर्सन विथ डिसॅबिलिटी असेल तर ऍटलीस्ट 40% इज रिक्वायर्ड. ओके, पण याच्यासोबत काही क्रायटेरिया असतील तुमचे. एनी अदर क्रायटेरिया डिक्लेअर फ्रॉम टाइम टू टाइम बाय अप्रोप्रिएट ऑथॉरिटी ॲज डिफाइंड बाय अंडर द ऍक्ट. म्हणजे गव्हर्नमेंटकडनं किंवा DT प्रोसेस करणं जे ऍडमिशन प्रोसेस सीईटी सेल काम करते त्याच्यामध्ये जर काही नवीन रूल्स अँड रेग्युलेशन्स पडले, काही नवीन क्रायटेरिया पडले ते ऍक्टिव्हेट होतील किंवा ते लागू पडतील आपल्याला. अदर दॅन महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट शॅल बी इलिजिबल फॉर इन्स्टिट्यूट कोटामध्ये. आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे जे काही विद्यार्थी असतील आणि महाराष्ट्रामध्ये जर सध्या त्यांना डायरेक्ट सेकंडरीला ऍडमिशन घ्यायची इच्छा असेल तर त्यांना फक्त आणि फक्त इन्स्टिट्यूशन कोट्यामध्येच ऍडमिशन भेटेल, कॅपमध्ये ऍडमिशन भेटणार नाही. ओके, आता आपण पाहूया ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ऍडमिशन प्रोसेस कशी होते आपली. फर्स्ट ऑफ ऑल ज्या मुलांना ऍडमिशनच्या साठी रजिस्ट्रेशन करायचे डायरेक्ट सेकंडरीसाठी त्यांनी या साईटला व्हिजिट करू शकता www.mahacet.org. आणि त्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर साठी सेपरेट टॅब भेटेल आणि यू कॅन गो फॉर द न्यू रजिस्ट्रेशन. त्याच्यावर एक न्यू रजिस्ट्रेशनची टॅब भेटेल आणि कम्प्लीट रजिस्ट्रेशन तुम्ही तिथे फिल करू शकता. बरं, रजिस्ट्रेशन सगळे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केलं, सर्व फॉर्म वगैरे सबमिट केला. एक शेवटची स्टेप असेल त्याच्यामध्ये तुम्हाला फी पे करावी. फी तुम्ही क्रेडिट कार्डने, डेबिट कार्डने किंवा नेट बँकिंगद्वारे करू शकता आणि ही फीस नॉन रिफंडेबल आहे. म्हणजे एकदा फीस पेड केल्यानंतर तुम्हाला ही वापस भेटणार नाही कुठल्याही प्रकारे. ओके, जनरल कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील महाराष्ट्र स्टेट मधले आणि ऑल इंडिया कॅन्डिडेट असतील तर त्यांना 800 रुपये लागेल. आणि जे काही बॅकवर्ड कॅटेगरीचे असतील SC, ST, VJ किंवा NTचे, OBC, SBC, EWS और पर्सन विथ डिसॅबिलिटी त्यांना फीस लागेल 600 रुपये रजिस्ट्रेशनसाठी. लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन फीस वेगळी आहे आणि पुढे चालून एक सीट ऍक्सेप्टन्स फी म्हणून एक लागते ती 1000 रुपये वेगळी असेल. आपण पुढे पाहणारच आहोत. देन नेक्स्ट पॉईंट असेल आपला द ऍक्टिव्हिटीज अँड शेड्यूल डेट्स फॉर महाराष्ट्र स्टेट अँड ऑल इंडिया कॅन्डिडेट्स. म्हणजे शेड्यूल कशा प्रकारे असेल. फर्स्ट ऑफ ऑल ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. जे काही तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टार्ट करायचे आणि जे तुम्हाला तुमची डिप्लोमाचा मार्कशीट अपलोड करायचं असेल, एखादी TC अपलोड करायची, नॅशनॅलिटी, जे काही डॉक्युमेंट्स असतील ते रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आणि अप्लिकेशन करणं हे तुम्ही 3/11/2021 पासून 14/11/2021 पर्यंत कम्प्लीट करू शकता, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. लक्षात घ्या, मुलांचं रजिस्ट्रेशन तुम्ही 3 ते 14 पर्यंत करू शकता, नोव्हेंबर 2021 पर्यंत. पण त्याचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आयदर बाय ई स्क्रुटिनी वे और फिजिकल. लक्षात घ्या, आता कोरोनाच्या पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे एक ऑप्शन गव्हर्नमेंटनं दिलेला आहे किंवा या ऍडमिशन रेग्युलेटिंग ऑथॉरिटी प्रोसेसनं अवेलेबल केलेला आहे, ज्याला म्हणतो आपण ई स्क्रुटिनी. त्याच्यामध्ये आपण फॉर्म भरायचा आणि ई स्क्रुटिनी कमिटी आपण पर्सनली न जाता ते डॉक्युमेंट्स ऑनलाईनच व्हेरीफाय करतील की तुम्ही जे इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे ती व्यवस्थित आहेत का आणि तुम्ही डॉक्युमेंट जे अपलोड केलेले आहेत ते रिलिव्हंट आहेत का तुमच्या ऍडमिशन प्रोसेससाठी. ओके, ही प्रोसेस 3 नोव्हेंबर 2021 पासून 15 नोव्हेंबर 2021 पर्यंत संध्याकाळी 5 पर्यंत चालेल. म्हणजे व्हेरिफिकेशन 15 नोव्हेंबर पर्यंत चालेल आणि तुमचं रजिस्ट्रेशन 14 नोव्हेंबर पर्यंत चालेल. ओके, 2 मोड सांगितले आपण. एक तर फिजिकल मोड, जनरली आता कोणी अप्लाय करत नाही फिजिकल मोडला, सर्वजण ई स्क्रुटिनी मोडला जातात. पण या सध्याच्या कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये हीच मेथड चांगली असेल, ई स्क्रुटिनी मेथड. ओके, देन status of confirmation shall be available in the candidate login along with receipt cum acknowledgement. आणि जेव्हा FC सेंटर कडनं तुमचं व्हेरिफिकेशन होईल
आणि स्क्रुटिनी क्लिअर होऊन जाईल त्यावेळेस तुम्हाला एक एक्नॉलेजमेंट लेटर तुमच्या लॉग इन मध्ये भेटेल. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करा त्यावेळेस तुमचा रजिस्ट्रेशन आयडी आणि त्याचा पासवर्ड तुमच्याकडेच असणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण काय करतो, कुठल्या एखाद्या नेटकॅफेवाल्याकडे अप्लिकेशन करतो, रजिस्ट्रेशन करतो आणि त्याचा आयडी आणि पासवर्ड तो नेटवाल्याकडेच असतो. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला काही त्याची क्युरी असेल, ग्रीव्हन्स भरायचं असेल त्यावेळेस मग कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात. तर लक्षात घ्या, तुमचा रजिस्ट्रेशन आयडी अलॉंग विथ इट्स पासवर्ड तो तुम्हाला माहित असणं किंवा नोट डाऊन करणं गरजेचं आहे. ओके. आणि या ठिकाणी स्टार मार्क केलेलं बघा, लास्ट डेट 14 आणि 15 साठी. हे स्टार मार्क कशासाठी दिलेलं आहे? फॅसिलिटी ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हे तुमचे अदर दॅन कॅप सीट साठी जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल, म्हणजे इन्स्टिट्यूट लेवलच्या कोट्यासाठी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते 19 डिसेंबर 2021 पर्यंत करू शकता. म्हणजे ही जी काय टाइम शेड्यूल दिलेला आहे 3/11/2021 ते 14/11/2021 पर्यंत, हा कोणासाठी? फक्त कॅप साठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी. पण जर एखादा विद्यार्थी डायरेक्टली इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन घेण्याची इच्छा असेल त्याला, तर त्याचं रजिस्ट्रेशन 19 तारखेपर्यंत पण होऊ शकतं डिसेंबरच्या. ओके. application registered after 14/11/2021 shall be considered only for non caps. आता जसं बोललो की 14 तारखेच्या पुढे जे मुलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतील किंवा ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करतील त्यांचं रजिस्ट्रेशन नॉन कॅप सीट साठी होईल. लक्षात घ्या, नॉन कॅप सीट म्हणजे काय झालं, जर एखादा कॅन्डिडेट कुठल्या स्पेसिफिक कॅटेगरीमध्ये येत असेल, त्याला कुठले फायनान्शियल बेनिफिट स्कॉलरशिप वगैरे भेटत असेल, तर नॉन कॅप सीट्स मध्ये तुम्हाला हे अवेलेबल होणार नाही. ते सरळ सरळ इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट असतील. तसंच मग ऍप्लिकेशन कन्फर्म बाय स्क्रुटिनी सेंटर आफ्टर 15 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबरच्या पुढे जर झाला असेल तर तो पण नॉन कॅप सीट मध्येच कन्सिडर केला जाईल. तर ही जे काय शेड्यूल असेल तो असेल कॅप साठी, आणि नॉन कॅप साठी तुम्ही 19 डिसेंबर पर्यंत पण ऍडमिशन प्रोसेस कंटिन्यू करू शकता. पण त्याचे बेनिफिट्स वेगळे असतील किंवा बेनिफिट भेटणार नाही तुम्हाला. बरं. नंतर तुम्ही केलं 14-15 तारखेपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन झालं. 16 तारखेला काय असणार आहे? डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. वेबसाईटवर तुम्हाला एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कळून जाईल की तुम्ही जे काही डिटेल्स वगैरे भरलेले आहेत त्या डिटेल्स नुसार एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साईटवर अवेलेबल होऊन जाईल. बरं. तुम्ही जेव्हा हे वेबसाईटवर पाहाल की तुमची मेरिट नंबर किती येतोय, तुमचा कॅटेगरी बरोबर आहे का, तुमची जेंडर बरोबर टाकलेला आहे का, मार्क्स बरोबर आहेत का, काही जर त्याच्यात कॉम्प्लिकेशन्स वाटत असतील, यू कॅन सबमिट युअर ग्रीव्हन्स. तुमची क्युरी किंवा ग्रीव्हन्स त्या ग्रीव्हन्स सेलला, सीईटी सेलच्या ग्रीव्हन्स सेलला तुम्ही सबमिट करू शकता. त्याच्यासाठी टाइम दिलेला आहे किंवा डेट्स दिलेले आहे 17 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत तुम्ही संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ग्रीव्हन्स टाकू शकता. जर काही प्रॉब्लेम असेल तर, आणि जर प्रॉब्लेम नसेल तर हा इश्यू काही नसणार, तुम्ही ग्रीव्हन्स टाकण्याची गरज नाही, नॉट मॅन्डेटरी. बरं. हे झाल्यानंतर 19 तारखेला तुम्ही 20 तारखेला डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. आणि मग ही प्रोव्हिजनल होती, काही करेक्शन वगैरे आले, काही जणांची क्युरी झाली, आता त्याचं करेक्शन करून 20 नोव्हेंबर 2021 रोजी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होऊन जाईल. ओके. देन सायमल्टेनियसली सीट मॅट्रिक्स पण कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स तुम्हाला दिसेल त्याच दिवशी 20 नोव्हेंबर 2021 रोजी तुम्हाला डिस्प्ले होऊन जाईल. ओके. आता पाहूया आपण कॅप राऊंड फर्स्ट. कॅप राऊंड फर्स्ट मध्ये ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड फर्स्ट थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय कॅन्डिडेट. बरं, आता ही सगळी प्रोसेस कॅन्डिडेटने करायची आहे, स्वतः काळजीपूर्वक भरायची. बऱ्याचदा आपण नेट कॅफेवाल्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी देतो आणि तो काहीतरी चुकीची इन्फॉर्मेशन भरतो किंवा त्याच्या कन्व्हिनियन्स नुसार भरतो. तर काळजी घ्या, तुम्ही जेव्हा ऑप्शन फॉर्म भरा तर ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही स्वतः भराल, तुमच्या स्वतःच्या लॉग इन मधून भराल. त्याच्यासाठी डेट दिलेली आहे 21 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर. बरं. हे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड फर्स्ट. मग कॅप राऊंड फर्स्टचा डिस्प्ले होऊन जाईल 25 नोव्हेंबरला. 25 नोव्हेंबरला तुमची फायनल लिस्ट लागेल, समजा की तुम्हाला कुठलं कॉलेज भेटलेलं आहे किंवा नाही भेटलेलं आहे. ओके. देन accepting to the offered seat by candidate through his or her login as per allotment of cap round first. मग तुम्हाला जर या 25/11/2021 च्या लिस्ट मध्ये जर कुठलं कॉलेज अलॉट झालं असेल, त्याचा नंबर लागला असेल, तर तुम्हाला ते कॉलेज ऍक्सेप्ट करायचे का नाही हे डिसिजन घ्यावं लागतं. त्याच्यापूर्वी फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू सेल्फ व्हेरीफाय युअर डॉक्युमेंट्स. तर तुमची प्रोफाईल सेल्फ व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरी मधून अप्लाय केलेलं आहे, ज्या मोड थ्रू अप्लाय केलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित येतात का, आपलं जेंडर बरोबर आहे का, कॅटेगरी बरोबर आहे का, तुमचं ईडब्ल्यूएस ला अप्लाय केलं असेल तर ते भेटतंय का तुम्हाला, का दुसऱ्याच कॅटेगरी मधून टाकले तुम्हाला, या सगळ्या गोष्टी तुम्ही सेल्फ व्हेरीफाय करायच्या. आणि जर काही कॉम्प्लिकेशन असेल तर ग्रीव्हन्सला जाऊ शकता. बरं. त्याच्यामध्ये 3 गोष्टी वेगळ्या येतात. एक असतं तुमचं ऑटो फ्रीज. जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरता, हे 21 ते 23 नोव्हेंबरच्या दरम्यान ऑप्शन फॉर्म भरताना
एक नंबरला जे काही तुम्ही कॉलेजचा नंबर टाकला असेल, त्याचा जो काही डीटी कोड असेल तो टाकला आणि तोच नंबर जर तुम्हाला भेटला असेल तर तुमची ऑटोमॅटिकली त्या कॉलेजला फ्रीज होऊन जातं. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी ऍडमिशन घेणं कंपल्सरी आहे. अदरवाईज तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर पडून जा. ओके, फर्स्ट प्रिफरन्स भेटला तुम्हाला, ऑटो फ्रीज असेल. आणि जर फर्स्ट भेटला नाही, त्याच्या समोरचा असेल, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा नंबर, त्याचे पुढचे नंबर कुठलेही भेटले असतील आणि तुम्हाला ते कॉलेज व्यवस्थित वाटलं, ठीक आहे, आम्हाला हे कॉलेज भेटलं, मी या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकतो, तर तुम्ही मॅन्युअली तिथे सेल्फ फ्रीज करू शकता. ओके, फर्स्ट प्रिफरन्स भेटला तर ऑटो फ्रीज, तुम्ही काहीच करायचं नाही, सरळ जाऊन ऍडमिशन करावं लागेल. आणि जर तुम्हाला सेकंड किंवा सेकंडच्या पुढचा नंबर भेटला असेल ऑप्शन फॉर्म मधला, तर सेल्फ फ्रीज करणं गरजेचं आहे. किंवा मला आवडत नाही, या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची इच्छा नाही, तर मी काय करतोय मग बेटरमेंटला, की मी या फर्स्ट राऊंडला एक कॉलेज भेटलेलं आहे मला, पण मी काय करणार आहे, दुसऱ्या राऊंडसाठी ट्राय करणार आहे. ऍट दॅट टाइम यू कॅन गो फॉर द बेटरमेंट ऑप्शन करू शकता. तर ही सगळी प्रोसेस कधी करायची आहे? 25 तारखेला तुमची मेरिट लिस्ट लागल्यानंतर 26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्हाला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. ओके, बरं. जर तुम्ही ऑटो फ्रीज असाल, सेल्फ फ्रीज वगैरे केलं असेल, तुम्हाला आता ऍडमिशन घ्यायचंच आहे, तर रिपोर्टिंग टू अलॉटेड इन्स्टिट्यूट अँड कन्फर्मेशन बाय ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आणि पेमेंट ऑफ फीस. म्हणजे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजला सबमिट करणं गरजेचं आहे आणि जे काही फीस भरायची आहे तुम्हाला, हे सर्व काही प्रोसेस करून तुम्ही 26/11/2021 ते 28/11/2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रोसेस कंप्लीट करू शकता. जर बेटरमेंटला गेले नाही तर, ऍडमिशन करायचं असेल तरच ही तारीख तुमच्या कामाची आहे. तर हा झाला तुमचा कॅप राऊंड फर्स्ट. कधी संपतोय? 28 नोव्हेंबर 2021 रोजी. आता पाहूया आपण कॅप राऊंड सेकंड. बघा, 28 नोव्हेंबरला तुमचे फर्स्ट राऊंड संपला. मग काय होईल? 29 नोव्हेंबरला डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड सेकंड. मग 28 नोव्हेंबरला जे काही फर्स्ट राऊंड संपला, त्याच्यातले जे काही व्हॅकंट सीट राहत असतील त्या 29 तारखेला तुम्हाला वेबसाईटला दिसायला. ओके, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड सेकंड. 29ला डिस्प्ले झाले आणि मग पुढे 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत तुम्ही पुन्हा सेकंड राऊंड साठी ऑनलाईन सबमिशन करू शकता ऑप्शन फॉर्म. सबमिशन अलॉंग विथ इट्स कन्फर्मेशन, फक्त सबमिट करून आणि शेवटी फायनल त्याला कन्फर्म करणं पण गरजेचं असतं. ओके, ते कधी करणार? 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर पर्यंत. आणि नंतर मग 4 डिसेंबर 2021 रोजी तुमचा कॅप राऊंड सेकंड डिस्प्ले होईल. फर्स्ट राऊंड तुमचा मागे झाला होता आणि 4 डिसेंबरला तुमचा सेकंड राऊंड तुमचा डिस्प्ले. ओके, पुन्हा तीच प्रोसेस. मग आता या ठिकाणी तुम्हाला ऑटो फ्रीज, बेटरमेंट वगैरे असे काही ऑप्शन असणार नाही. जे काही तुम्हाला ऍडमिशन भेटलं, लागला नंबर असेल तर तुम्हाला सरळ ऍडमिशन करणं गरजेचं आहे 5 डिसेंबर ते 7 डिसेंबरच्या दरम्यान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ओके, नाही तर तुम्हाला जर नंबर लागलाच नसेल कुठे, तर इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड तुम्हाला अवेलेबल असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी एलिजिबल होऊ शकता. हे झालं तुमचं कॅप राऊंड सेकंड. आता पाहूया आपण इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड, इन्स्टिट्यूट राऊंड. या सगळ्या फर्स्ट आणि सेकंड राऊंड मध्ये कॅपच्या जर एखाद्या कॉलेजला वॅकन्सी राहिली असेल तर मग कॉलेज काय करेल, किंवा तुमचा नंबर लागला नसेल दोन्ही राऊंड मध्ये, तर आपण काय करायला पाहिजे? ज्या कॉलेजला वॅकंट सीट्स अजूनही बाकी राहिलेल्या आहेत तिथे पाहायच्या. डिस्प्ले ऑफ वॅकंट सीट ऑन इन्स्टिट्यूट वेबसाईट अँड गिव्हिंग अप्रोप्रिएट ऍडव्हर्टाइजमेंट इन न्यूजपेपर. बरेच ठिकाणी जर कुठे जागा वगैरे व्हॅकंट राहिल्या असतील तर तुम्ही न्यूजपेपर रेग्युलरली चेक करा जर नंबर लागला नसेल तर. ओके, इन्व्हाइट अप्लिकेशन फ्रॉम रजिस्टर्ड कॅन्डिडेट. मग कॉलेज काय करतं? मॅन्युअली त्या ठिकाणी अप्लिकेशन रजिस्टर्ड किंवा रजिस्टर्ड कॅन्डिडेटकडून घेतं. रजिस्ट्रेशन कंपल्सरीच आहे पुन्हा याचा. आणि हे कधी होईल तुमचं? 8 डिसेंबर ते 18 डिसेंबरच्या प्रोसेसमध्ये चालेल. मग जेवढे काही ऍप्लिकेशन आलेले आहेत त्या ऍप्लिकेशन मधले मेरिट लिस्ट फायनलाइज होईल आणि त्याच्यातले जे काही तुमचे टॉप मुलं असतील, ज्यांचे स्कोअर चांगले आहेत आणि जेवढे सीट असतील त्या बेसिसवर मग त्यांचं ऍडमिशन प्रोसेस 8 डिसेंबर ते 18 डिसेंबर पर्यंत संपून जाईल. ओके, हे झालं इन्स्टिट्यूट लेवलचं राऊंड. बरं, हे ऍडमिशन प्रोसेस चालू असताना कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज, इन शॉर्ट मध्ये तुमची लेक्चर किंवा तुमची जे काही रेग्युलर अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज कधी सुरू करणं एक्सपेक्टेड आहे, तर ती तारीख आहे 1 डिसेंबर 2021. म्हणजे राऊंड जरी तुमचे 18 डिसेंबर पर्यंत चालले असतील इन्स्टिट्यूट लेवलचे, तरी तुमचे ऍडमिशन प्रोसेस झाल्यानंतर, फर्स्ट राऊंड संपल्यानंतर 1 डिसेंबर पासून तुम्ही अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज सुरू करणं एक्सपेक्टेड आहे कॉलेजना आणि ज्यांचे फर्स्ट राऊंडला ऍडमिशन झाले त्यांनी. ओके, देन कट ऑफ डेट फॉर ऑल टाइप ऑफ ऍडमिशन. शेवटचं ऍडमिशन कधीपर्यंत होऊ शकतं? 19 डिसेंबर पर्यंत. आणि मग कॉलेज त्याचे जे काही ऑनलाईन अपडेटिंग वगैरे करायची असेल, त्यांना डाटा वगैरे सबमिट करायचा असेल पोर्टलवर सीईटीच्या, ती 20 डिसेंबर 2021 पर्यंत तुमची ऍडमिशन प्रोसेस संपून जाईल. सो दिस आर डिफरंट स्टेप्स फॉर ऍडमिशन प्रोसेस. आता पाहूया काही इम्पॉर्टंट नोट्स. बघा, ऑल टाइप ऑफ कॅन्डिडेट्स aspiring फॉर ऍडमिशन अंडर कॅप सीट्स shall register himself or herself online.
एकदा जर तुम्हाला या ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन होणं कंपल्सरी आहे. मग तुम्ही कॅप थ्रू ऍडमिशन करा किंवा तुम्ही नॉन कॅप थ्रू इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन करा, पण रजिस्ट्रेशन इज मेंडेटरी. सोबत तुम्ही जे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्याला स्कॅन करून अपलोड करणं, काही ग्रीव्हन्स वगैरे एफसी सेंटरनं किंवा ई स्क्रुटिनी सेंटरनं दिला असेल तो व्यवस्थित रिझॉल्व्ह करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कंपल्सरी करणं गरजेचं आहे. ओके, बरं. द कॅन्डिडेट्स aspiring for admission for institutional quota seat remaining vacant after cap, it is mandatory to get registered. पुन्हा तेच, जरी तुम्ही इन्स्टिट्यूशन लेवलच्या कॅम्प कोटामध्ये ऍडमिशन घेण्याचा प्रयत्न करताय तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं, डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेणं, या सगळ्या प्रोसेस तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि जी काही मेरिट लिस्ट तुमची इन्स्टिट्यूट लेवलला लागते ती मग सीईटी सेल नाही बनवत, ती मेरिट लिस्ट कोण बनवतो? मग कॉलेज लेवलवरच बनली जाते इन्स्टिट्यूट लेवलची. पण जागा राहतील तरच, त्या भरोश्यावर बसून आपल्याला व्यवस्थित नाही राहत. देन ही इफ कॅन्डिडेट फेल टू कन्फर्म ऑनलाईन फिल अप्लिकेशन बाय ई स्क्रुटिनी सेंटर. बऱ्याचदा काय होतात, मुलं ऑनलाईन अप्लिकेशन करतात आणि काही त्याच्यात त्रुटी राहतात. मग ई स्क्रुटिनी सेंटर त्यांना काहीतरी रिजेक्टेड लिस्ट मध्ये टाकून देतं काहीतरी, किंवा ग्रीव्हन्स वगैरे टाकतं, त्यांना सांगतं की तुमचं कुठला तरी हा डॉक्युमेंट्स अपलोड करणं गरजेचं आहे किंवा या ठिकाणचे डिटेल्स चुकलेले आहेत. आणि मुलं काय करतात, नंतर त्या फॉर्मला ओपन करून पाहत नाही किंवा लॉग इन मध्ये चेकच करत नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही कन्फर्म करणं हेच फार महत्वाचं आहे आणि शेवटपर्यंत तुमचं स्टेटस क्लिअर आहे का हे पाहत राहणं गरजेचं आहे. ओके, जर एखादा विद्यार्थी स्पेसिफिक कॅटेगरी मधला असेल, एससी, एसटी, व्हीजीएमटी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असेल आणि त्याचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, तर सुरुवातीला तो त्याची रिसिप्ट जमा करू शकतो. ओके, रिसिप्ट. पण जर रिसिप्ट त्याची कंप्लीट होऊन त्याचं डॉक्युमेंट्स ओरिजिनल आलं नाही तर त्याचं ऍडमिशन जनरल कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल. ओके, इट कॅन बी ट्रीटेड ॲज अ जनरल कॅटेगरी कॅन्डिडेट फॉर कॅप ऍडमिशन जर त्याचे डॉक्युमेंट्स ओरिजिनल ऍडमिशन पर्यंत आले नाही. आणि अदर दॅन एससी, एसटी बाकीचे जे बॅकवर्ड क्लासेस कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांना नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट लागतं, विच मस्ट बी व्हॅलिड अप टू 31 मार्च ऑफ 2022. ओके, 31 मार्च 2022 पर्यंत तुमचं हे व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे नॉन क्रिमी लेअर एससी आणि एसटी चे कॅन्डिडेट सोडून कॅटेगरीमध्ये. बरं, candidate who have registered as a reserve category but unable to produce required certificate for reservation claim during e-document festival shall pay difference fee rupees 200 rupees only. ओके, बऱ्याचदा काय होतं, मुलं सुरुवातीला अप्लिकेशन करतात, पर्टिक्युलर कॅटेगरी मधून दाखवतात आणि त्यांच्या 800च्या जागी 600 रुपये भरले जातात त्यांचे, पण नंतर त्यांना ते डॉक्युमेंट्स अवेलेबल होत नाही किंवा भेटू शकत नसतं, एलिजिबल नसते, काही प्रॉब्लेम असेल. मग ऍडमिशन प्रोसेसच्या वेळेस त्यांना ते एक्स्ट्राचे 200 रुपये डिफरन्स फी म्हणून सबमिट करावे लागेल, भरावी लागेल. ऑनलाईन पोर्टल लागते, कॉलेजला नसते, सीईटीच्या सेलला तुम्हाला सबमिट करावे लागते. ओके, आणि जेव्हा केव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भराल, ऑप्शन फॉर्म एकदा भरल्यानंतर तो तुम्ही चेंज किंवा एडिट करू शकत नाही किंवा कॅन्सल करू शकत नाही. फॉर्म सबमिट झाला तो सबमिट झाला. ओके, अ कॅन्डिडेट हू हॅज बीन अलॉटेड अ सीट शाल डाउनलोड द प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट लेटर. आणि जर एखाद्या फर्स्ट राऊंडला असेल किंवा सेकंड राऊंडला कुठलं कॉलेज अलॉट झालं असेल तर त्या अलॉटमेंटचं लेटर त्या विद्यार्थ्यांनी त्या कॅन्डिडेटनं डाउनलोड करून कॉलेजमध्ये सबमिट करणं गरजेचं आहे. ओके, आणि जेव्हा ऍडमिशन कराल, फर्स्ट राऊंडला असेल किंवा सेकंड राऊंडला असेल, त्यावेळेस तुम्हाला मी बोललो एक रजिस्ट्रेशन फीस होती 800 ओपन साठी आणि 600 वेगवेगळ्या कॅटेगरीज साठी होती. ओके, पण एक सीट ऍक्सेप्टन्स फी असते जी सर्वांसाठी कॉमन असते, ती असते तुमची 1000 रुपये. ओके, फॉर ऑल कॅन्डिडेट्स. आणि ही फी भरल्याशिवाय तुमचं ऍडमिशन प्रोसेस कुठल्याही कॉलेजला होणार नाही. मग तुम्ही कॅप थ्रू ऍडमिशन घेत असाल किंवा नॉन कॅप थ्रू इन्स्टिट्यूट लेवल ऍडमिशन घेत असाल, यू हॅव टू पे दिस सीट ऍक्सेप्टन्स फी कंपल्सरी. आणि स्वतःच्या लॉग इन मध्ये तुम्ही स्वतः भरणं गरजेचं आहे. Seat will be confirmed by allotted institution after verification of the original document and ensuring that candidate meets all the eligibility norms. कॉलेज पाहिजे तुमचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का, सर्व इन्शुरिंग कॅन्डिडेट सर्व व्हेरिफिकेशन व्यवस्थित होते काय, सर्व गोष्टी पाहून ऑनलाईन रिसिप्ट वगैरे असतील, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे आले असतील, तेव्हा तुमचं ऍडमिशन कन्सिडर केलं जाईल. ईडब्ल्यूएससी सर्टिफिकेट नॉर्म्स वगैरे तुम्ही फॉलो करतायत का. But at the time of payment of seat acceptance fee by self-confirmation in online mode and submit original certificate at allotted institute on or before 28th of November 2021. म्हणजे फर्स्ट राऊंडचा शेवटच्या दिवसपर्यंत जर तुमचे ओरिजिनल सर्टिफिकेट आले नाही तर तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जाईल. समजा एखादा विद्यार्थी कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतो, त्याने फॉर्म वगैरे भरला, सुरुवातीला रिसिप्ट वगैरे लावली, तर त्याचा सगळा नंबर लागेल, मेरिट नंबर वगैरे लागेल, कॉलेज पण अलॉट होईल. पण फर्स्ट राऊंडच्या शेवटच्या दिवशी 28/11/2021 पर्यंत जर तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट भेटलं नाही तर तो कॅन्डिडेट ओपन कॅटेगरीमध्ये कन्सिडर केला जाईल. ओके, आणि त्याच्या फर्स्ट राऊंड मधला जो काही नंबर लागला तो पण
काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. तर ते समजून घ्या गोष्टी. लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर आणि इन्स्टिट्यूटिंग सेंटर इज अवेलेबल ऑन वेबसाईट. तुम्हाला याची माहिती पाहिजे असेल तर सीईटी सेल महासीईटी.org च्या साईटवर तुम्ही ही पाहू शकता. बरं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, रूल्स अँड रेग्युलेशन्स याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं असेल तरी पण तुम्ही तिथे पाहू शकता. शेड्यूल आपण आता डिस्कस केलंय, पण तरी पण त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता रेग्युलरली. जर अपडेट वगैरे झालं तर तुम्ही वेबसाईटवर पाहणं कधीही चांगलं असेल. काही क्युरीसाठी तुम्ही हेल्पलाईन नंबर त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत हे नंबर चालू असेल, तुम्ही केव्हाही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता ऍडमिशन प्रोसेस रिगार्डिंग. ओके. आणि ऑल टाइप्स ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऍक्टिव्हिटी रिमेन्स ओपन ऑल डेज. म्हणजे सॅटर्डे आणि संडेला पण, शनिवारी आणि रविवारी पण तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालूच असेल. फक्त त्याचा टायमिंग असेल 10 ते 5:30 पर्यंत आणि एक्सेप्ट 4 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबर पर्यंत ही ऑफिसेस बंद असतील किंवा व्हेरिफिकेशन चालणार नाही. का? कारण सध्या दिवाळी व्हॅकेशन चालू आहे. तो असे वेगवेगळ्या प्रकारची जनरल नोट्स आपण पाहतोय. याच्या रिलेटेड नंतर ऑप्शन फॉर्म कसे भरायचे किंवा तुमचे रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्यानंतरचा आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करू शकता फार्माझेनीच्या चॅनलला. इफ यू लाईक द कंटेंट, ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. थँक्यू.